4 माणसं, म्हणजे त्यातले बाबासाहेबांचा फक्त जन्म हा इंदोरचा आहे, बाकी संपूर्ण बालपण सगळं जण हे सगळं दापोलीमध्ये गेलं. पण आमच्या महाराष्ट्राला ह्याचं काही कौतुक माहितीच नाही की पावा काणे कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे कोण, विनोबा भावे यांची भूदान चळवळ माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला काहीही माहित नाही. भूदान चळवळ विनोबा भावेंची, ज्यांनी श्रीमंतांकडच्या जमिनी त्यावेळेला घेतल्या आणि सरकारला दिल्या आणि त्या योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या. किती एकर दिल्या? 40 लाख एकर. ती संपूर्ण जी पदयात्रा त्यांची जी झाली होती देशभर, त्या देशभर पदयात्रेमधनं, त्या भूदान चळवळीमधनं त्यांनी 40 लाख एकर जमीन श्रीमंतांकडनं काढून घेऊन सरकारला दिली. आणि आज जे या देशामध्ये अनेक जे उद्योग उभे राहिलेत किंवा जे सरकारी जागा ज्या आपल्याला दिसतात ना, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे विनोबा भावेंचं आहे. काय भावेंना वाटत असेल आज की ज्या जमिनी मी काढून सरकारला दिल्या होत्या, तेच सरकार आज त्या जमिनी काढून त्या परत त्या श्रीमंतांकडे देत आहे, परत त्या उद्योगधंदेवाल्यांकडे देत आहेत. काय वाटलं असेल, मी का आजपर्यंत एवढा देशभर चाललो आणि त्यातनं मला काय मिळालं? आम्हाला या लोकांचं काही वाटतच नाही आहे. लोकांचं पुढे जा. पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी, त्या काळामध्ये विचार करायचा, परदेशामध्ये जायचं आणि डॉक्टर व्हायचं. विचार करून बघा त्या काळात, म्हणजे तो कोणता काळ होता? समुद्रावरनं गेल्यावर तुम्हाला हिंदू धर्मात तुम्ही राहणार नाही, तुम्हाला दुसऱ्या धर्मात जावं लागेल. काहीतरी आचाट विचाट काहीतरी कल्पना असायच्या त्यावेळेच्या. म्हणजे त्यावेळेला आमचे दादासाहेब फाळके देखील परदेशात गेलेच की, अनेक लोक गेले, गांधी गेले की. गांधीने कुठचा धर्म बदलला? पण त्यावेळेला ते काहीतरी असायचं, विहिरीत पाव टाकला की धर्म बदलतो. कुठला पाव टाकला की? सध्या प्लेटमध्ये पडला पाव तरी धर्म नाही बदलत आता. पण प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये असताना अमेरिकेसारख्या ठिकाणी जायचं, डॉक्टर व्हायचं आणि यायचं. पहिली स्त्री डॉक्टर होणारी या देशामधली, तेही महाराष्ट्रामधलं महिलांचं कर्तृत्व हे जितकं अफाट आहे तेवढं तुम्हाला कुठच्याही राज्यामध्ये मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याच राज्यात मिळणार नाही. पुढे जा. गोपाळकृष्ण गोखले, गांधीजींचे गुरु, ज्यांनी सांगितलं, महात्मा गांधींना सांगितलं, पहिला देश फिर, देश बघ, देश समजला की काय करायचं हे आपोआप तुला समजेल. विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराजांबद्दल काय सांगायचं? तुम्ही एकदा ह्यांच्याबद्दल वाचावं. मला मी तुम्हाला सांगतो ना, या एकेका माणसांवरती तुम्ही एक तास बोलू शकू आपण. एक तास. इतकी मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. सावरकर, बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, विनोबा भावे सांगितलं मगाशी, नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, चिंतामणरावांचं मगाशी सांगितलं तुम्हाला मी, पंजाबराव देशमुख, रामानंद तीर्थ. ही लक्षात ठेवा नावं आणि घरी जाऊन वाचा यांच्याबद्दल. यशवंतराव चव्हाण प्रचंड मोठं योगदान. आज आपण कोयना बिना बघतोय, धरण बिरण. आज महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जी सुरुवातीच्या काळामध्ये जी घडत गेली, मोठा झाला महाराष्ट्र, याचं मोठं श्रेय हे यशवंतरावांना जातं. कधी गेलात कोयना धरणावरती? गेलात कधी? गेलात? मी गेलोय. पोच नसते ना, किंवा आपण कधी कुठची गोष्ट बोलली पाहिजे ह्याची माहिती नसते ना, अशा लोकांबरोबर गेलो तुम्ही. तिथे एक मोठी लिफ्ट होती. त्या लिफ्टमध्ये मला ते घेऊन गेले. बरं, ती लिफ्ट इतकी हळू होती, साधारणपणे 40 एक लोक त्या लिफ्टमध्ये जाऊ शकतील एवढी लिफ्ट होती. इतकी हळू होती की खाली जाईपर्यंत दाढी वाढते की काय, या लेवलला इतकी हळू चालली होती.
बरं ती जाताना खाली समोर भिंत, भिंत कसली भिंत? कोयना धरणाची भिंत, म्हणजे त्या साईडला पाणी, खाली चालली आहे. माझ्या बाजूला सगळे जे काय इंजिनियर होते उत्साहात, राज ठाकरे आलेत. मी आपला चाललोय त्यांच्यावर खाली. साहेब, दिवसाला 100 भूकंप होतात इकडे. मी म्हटलं अहो हे बाहेर आल्यावरती सर्किट हाऊसवरती बोलता नाही का येणार आपल्याला? हे खाली जातानाची गोष्ट आहे का म्हटलं? कधी कुठची गोष्ट, पण तुम्ही कोयना धरण जरूर बघितलं पाहिजे. त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, जिकडे आज वीज निर्मिती होते ती जाऊन बघा. तुम्हाला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं जेम्स बॉन्डचा सेट आहे की काय. तुम्ही जाऊन फक्त बघा कोयना धरण, सहज जाऊन बघा की आपल्याकडे काय काय गोष्टी झाल्या त्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.